नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा तुमचं प्रतीक्षा ब्लॉग अँड रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात तुमच्या मनासारखा आणि तितकाच पॉझिटिव्ह जाऊ देत. हा आदल्या दिवशीचा आहे. मी 2 दिवसाचा ब्लॉग शूट केला आहे हा. आणि इथे माझी मावशी जवळ राहते, त्यामुळे तिची आई आली होती इथे. ती पण टिफिन घेऊन आली, आलूचे पराठे वगैरे, शिरा वगैरे करून आणली होती सोबत. म्हणजे इथं एकत्रच म्हणून जेवूयात सगळे मिळून, आणि जेवण केलो. सकाळचे 10 वाजलेत आता. आणि आज जायचं, खूप लवकर काम आवरले कारण तिला जायचं होतं तिच्या मावशीला बघायला. म्हणजे काल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले त्या मावशीची बहीण आणि माझी मावशीची मावशी, म्हणजे आईची पण मावशी. तर तिला पाहायला जायचं होतं कारण तिला पाय दुखत होता खूप, त्यामुळे मग तिला पाहायला गेल्याच नव्हत्या आणि पायच उचलत नव्हता, हात पाय. त्यामुळे तिला आता पाहायला गेले तिघं मिळून त्या. आणि आता माझं अजून जेवण बाकी आहे. दोघांना पण एकटीला सांभाळायचं आहे आज दिवसभर मला. तर बघू माझा आजचा दिवस कसा जातो यांच्यासोबत. एकटं कसं म्हणजे माझे काय तारांबळ उडते ते बघूया चला. नंतर मी लेकरं उठण्याच्या अगोदर जेवण करून गेले. बटाट्याची भाजी, भात, पोळी. आणि तोपर्यंत इशू उठलेलीच होती. प्रांशू पण उठण्याची म्हणजे हालचाल करत होता आणि तो बाळ गोलू बाळ बाळ टकलू मामा बाळ बा बाबा बाळ आयुष किती द्यायला उठा बाळ. आणि प्रांशूला मी 2 दिवस झालं आंघोळ घातली नव्हती. आता म्हणलं घालावी आज. नको साबण घेऊ. प्रांशूने आज पण टिकलीची वाट लावली वाटते. टिकली काढून टाकतोय तो. दिसलं की टिकली काढून टाकतोय. आता पाणी ठेवले मी त्याला आंघोळीला. आंघोळ घालणार आहे मी आज त्याला. इशू झोपलीये आणि घरामध्ये तर इतका रमणा झाला दाखवते. हे बॅग्स वगैरे सगळ्या घेऊन गेलतो. आता हे कपाट आवरावं म्हणते मी, किती घाण झाले खूप. कपाट आणलं आवरलं होतं मी हे. हां, आता हे लेकरं असल्यावर तुमच्या पण घरी असंच असतं का मला सांगा, का माझ्याच घरी असं असतं आहे? तर असं ऊन पडायला लागले जसं काय उन्हाळाच आहे ॲक्च्युली. पावसाळा तर अजिबात वाटत नाही आहे. कोरडा दुष्काळ पडतो की काय असं झालं आहे. आणि अशा वातावरणामध्ये खूप सावध राहिलं पाहिजे कारण चोऱ्या वगैरे होण्याचं खूप प्रमाण होतं अशा वातावरणामध्ये. पाऊस लेट झाला किंवा कोरडा दुष्काळ पडला तर. आता ओला ठीक आहे, पाणी तर भेटतं. ओला दुष्काळ ठीक वाटतो मला कोरड्या दुष्काळापेक्षा, कारण पाणी तरी प्यायला होतं. माझ्या चॅनलवर तुम्ही जे व्हिडिओ पाहताय रेसिपीचे, ते खूप जुने व्हिडिओ आहेत. प्रांशू होण्याच्या अगोदरचे व्हिडिओ आहेत ते. आणि ते व्हिडिओ मी आता माझं ॲक्च्युली दुसरं एक चॅनल होतं, त्या चॅनलवरती काय झालं होतं, कॉपीराईट स्ट्राईक आलं होतं. त्यामुळे माझं चॅनल ते ग्रो होत नव्हतं. त्यामुळे मी आता तिथले व्हिडिओ इकडे या चॅनलवर अपलोड करते. आणि खूप छान तुमचा प्रतिसाद भेटतो आहे आणि खूप जणींना माझ्या रेसिपीज आवडत आहेत. आणि मी परफेक्ट रेसिपी बनवते असं नाही आहे, पण मला जे रेसिपी येतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्यामध्ये काही चुका म्हणजे काही चुका किंवा कमी जास्त असेल तर मला प्लीज सांगत जावा तुम्ही. कारण मी कोणताच माणूस परफेक्ट नसतो ह्याच्यामध्ये. तशी मी पण परफेक्ट नाही आहे की मला म्हणजे असं ते दुसरे सरिताज किचन, मधुराज रेसिपी असे आहेत ना, तसं मी नाही आहे अजून काही. प्रॉपर रेसिपीज मी अजून नाही करत. मला ब्लॉगिंग आणि रेसिपी दोन्हीही मी करण्याचा प्रयत्न करते. तर माझे ते जुने व्हिडिओ आहेत आणि ते मी सध्या अपलोड करते. ज्या दिवशी मला व्लॉग मी शूट केलं नाही त्या दिवशी मी ते अपलोड करते व्हिडिओ. तर पाहत राहा माझे व्हिडिओ. आवडत असतील तर नक्की लाईक करत जावा. नंतर त्याला मी अंघोळ घातली आणि आम्ही त्याला महाकालचा ड्रेस घातला, कारण नंतर तो मोठा होईल आणि तो येणारच नाही मग. त्यामुळे तो नाही माही बेलाचा आहे. तुळशीच पान दे बरं. ये तुळशीच पान देते तुला. ये इकडे इकडे. नंतर संध्याकाळचे 7 वाजले होते तेव्हा त्या तिघी पण आल्या. मावशी तिच्या घरी गेली आणि आईने पिठलं भाकरी असा छान स्वयंपाक केला आणि सगळ्यांनी मिळून जेवण केलं गप्पा मारत मारत. पप्पा यायचे होते त्यामुळे इथे आम्ही बसलो होतो वाट बघत. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.